सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल। जागतिक महिला दिनानिमित्त सातारा येथील ज्योतिर्मय फाउंडेशनतर्फे अध्यक्षा सुवर्णादेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 मार्च रोजी येथील कनिष्क हॉलमध्ये आयोजित महिला मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला। या महिला मेळाव्यात मोफत नेत्र तपासणी, महिला बचत गटांसाठी व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन तसेच यशस्वी महिलांचा सत्कार अधिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते। या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी संतोष हराळे, जिल्हा कृषी अधिकारी सौ भाग्यश्री फरांदे, मद संचालनालय महाबळेश्वरचे संचालक दिग्विजय पाटील, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे राजेश मिरजकर यांनी महिलांना कृषी, पर्यटन, खाद्यपदार्थ उत्पादने आदी व्यवसायाविषयक अनमोल मार्गदर्शन केले। श्री महाडिक यांनी मधुमक्षिका पालन याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली। सो चित्रलेखा माणिक कदम यांनीही मनोगत व्यक्त केले। सो सुवर्णादेवी पाटील यांनी प्रास्ताविक केले। या मेळाव्याला हजारो महिला उपस्थित होत्या। सातारा जिल्ह्यामध्ये 22,000 महिला बचत गटांचे संघटन झालेले आहे। सर्व रजिस्टर्ड आहेत आणि सर्व या 22,000 बचत गट ऍक्टिव्ह आहेत। या 22,000 गटांमध्ये 2,20,000 महिला आमच्या संघटित आहेत आणि या सर्व संघटित असणाऱ्या महिला दर महिन्याला मीटिंगला एकत्र येतात। एकत्र विचारांचं आदान प्रदान होतं। फक्त बचत करणं किंवा कर्जाचं वितरण एवढं न ठेवता एकमेकांच्या माहितीचं आदान प्रदान, एकमेकांच्या समस्यांचं आदान प्रदान। त्यांना आम्ही केंद्र शासनाच्या वतीने 15,000 रुपये स्वतंत्र खेळतं भांडवल आणि राज्य शासनाच्या वतीने राज्य शासनाने सुद्धा आता नुकतंच 15,000 रुपये जागाच असं एकूण 30,000 रुपयाचं खेळतं भांडवल आम्ही प्रत्येक गटाला देत असतो। याशिवाय या बचत गटांना हे खेळतं भांडवल दिल्यानंतर हे काही त्यांनी परत द्यायचं नाही, तर त्यांच्या अंतर्गत ज्या गरजा आहेत त्या गटातल्या सदस्यांच्या, या गटातल्या सदस्यांच्या अंतर्गत गरजा भागवण्यासाठी ते त्यांचा वापर करतात। याच्या व्यतिरिक्त त्या गटाला जर वाटलं एखादा उद्योग किंवा व्यवसाय आम्हाला उभा करायचा तर त्या उद्योग व्यवसायासाठी आपण बँकांच्या मार्फत 7% अवघ्या इतक्या कमी व्याज दरामध्ये त्यांना आपण कर्ज देखील उपलब्ध करून देत असतो। आणि मला सांगायला आनंद वाटतो की केंद्र शासनाने आपल्याला चालू वर्षामध्ये 183 कोटी रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं सातारा DRA आणि आपण ते मागच्याच महिन्यात पूर्ण करून 193 कोटी रुपये म्हणजे 183 कोटी रुपयाचे आदेश त्याच्यापेक्षा जास्त झाले। 193 कोटी रुपये हे मागच्या महिन्यापर्यंत आपण पूर्ण केले आणि चालू महिन्यामध्ये आपण तो आकडा पूर्ण करून 200 कोटी रुपये सातारा जिल्ह्याच्या महिलांना कर्ज ठरवलं आहे। त्यामध्ये जवळपास 189 उद्योग व्यवसायांची यादी आहे। याशिवाय DRA मार्फत आपण जर कोणी वैयक्तिकरित्या किंवा बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करायला इच्छुक असाल तर सर्व प्रकारचं मार्गदर्शन आणि सहाय्य नवीन आम्ही पूर्ण उभं करण्यामध्ये आपल्याला 100% सपोर्ट करू आणि आम्ही तुमच्या सोबत असू। या निमित्ताने सातारा जिल्ह्यात नुकतीच आपण मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी वाचलेली असेल, सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने फार मोठं हब होतोय आणि 450 कोटी रुपये शासनाने मागच्या आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधांसाठी महाबळेश्वर असेल, वाई असेल, जावळी असेल, पाटण असेल, सातारा असेल या तालुक्यांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने 450 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे। मग रस्ते असतील, लाईट असेल, त्यानंतर जलविहार असेल किंवा इतर जे आपल्याला लागणाऱ्या सोयी सुविधा पर्यटनासाठी त्यासाठी मंजूर झालेले आहेत। आणि आता सांगायची त्याच्या पुढची गोष्ट अशी की आपण ट्रिप मारायचं म्हटलं की सगळ्यांच्या मनात पहिलं कुठलं ठिकाण येतं? केरळ येतं, बरोबर ना? भविष्यात केरळ सातारा असणार आहे का? सर्वांनी लक्षात ठेवा, भविष्यात केरळ, महाराष्ट्र केरळ म्हणून 100% माझा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र केरळ म्हणून सगळं पब्लिक आपल्याकडे सातारला येणार आहे। आणि मग सातारला येणार म्हटल्यावर माझ्या डोक्यात काय प्लॅन असला पाहिजे? येणारं पब्लिक कसं असणार आहे? सगळं श्रीमंत पब्लिक असणार आहे, बरोबर नाही? जे पर्यटनाला येणार पब्लिक आहे
ते सगळं श्रीमंत पब्लिक असणार आहे. आणि मग या श्रीमंत पब्लिकला काय हवं असतं? सगळं रेडी पाहिजे असतं ना. पर्यटनाला इथे एंट्री केल्यापासून बाहेर पडेपर्यंत त्याच्यामध्ये फूड असेल, त्यानंतर जलविहार असेल, काही त्यांच्या वस्तू खरेदी असतील, इथला त्यांचा मुक्काम असेल, इथलं त्यांचा इतर काही वस्तू खरेदी करायच्या असतील, इथलं त्यांचं ट्रॅव्हलिंग असेल, इथलं त्यांना मार्गदर्शन करायचं गाईडची भूमिका असेल, या सगळ्या भूमिका किंवा हे सगळे व्यवसाय पुढच्या 5 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. काळ्या दगडावरची बेट बघा, जवळपास केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने 450 कोटी फक्त महाराष्ट्र शासनाने दिले. ह्या पॅक फूड मध्ये आपल्या इथे अन्नपदार्थ कधी येणार? आणि हा बिझनेस किती आहे? बाकीच्या देशांचे सोडून द्या, आपल्या देशाचा विचार करा. आपल्या देशामध्ये जवळजवळ 135 कोटी लोकसंख्या आपली, त्याच्यामध्ये निम्म्या महिला आहेत, 20 कोटी तरी लहान मुलं असतील, बरोबर आहे. आणि किमान 20 कोटी लोक अशी आहेत की दररोज 1 रुपया खर्च करायला तयार आहेत का? दररोज 1 रुपया खर्च करू शकतात 20 कोटी लोक. रोज 1 रुपया 20 कोटी लोकांनी खर्च केला तर एका महिन्यामध्ये किती दिवस किती झाले? 20 कोटी गुणिले 20 करा, तेवढे एका महिन्यामध्ये झाले. गुणिले 12 करा, तेवढे एका वर्षामध्ये झाले. इतका हजारो अब्जांचा बिझनेस आहे, त्यात काही लाखांचा पाहिजे आपल्याला. त्यात कितीचा पाहिजे? काही लाखांचा पाहिजे. मग मला असं म्हणायचंय की आपल्या बाजूला जे पिकतं, आपल्या शेतामध्ये जे पिकतं, जे पारंपरिक आहे, जे देशी आहे, जे सत्वयुक्त आहे, त्याला प्रतिष्ठा द्यायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. हे जर आपण काम करू शकलो तर आपलं आरोग्य डॉक्टरांच्या हातात राहणार. मी दिवसभर कष्ट करते आणि मी माझ्या कुटुंबासाठी कमवते. हे जे महत्त्वाचा मुद्दा आहे ना, हा महिलांच्या दृष्टीने फार मोठा आहे. त्यामुळे आपल्याला कमतरता सोडून द्यायचे सगळ्या. काय नाही आपल्याला कमतरता, काय असतील तर ते 2 मिनिटात काढून टाकू. आता सांगा बरं कमतरता काय काय आहे? सांगा. थोडस दुसरीच आपल्याला बरोबर म्हणणं ते कमतरता आहे, ते हे काढून टाकायला अवघड आहे की नाही मला सांगा. हे का माहितीये का? कारण आज सगळीकडं संपूर्ण जगामध्ये जे पुरुषांचं संघटन आहे ना, त्या संघटनात आपण कमी आहे. पुरुषांच्या संघटनापेक्षा आपलं महिलांचं संघटन थोडं कमी आहे. मग हे होऊ शकते की नाही? हे आपण ठरवलं तर होऊ शकतं. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त ज्योतिर्मय फाउंडेशन आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आपल्या कृषी अधिकारी जिल्ह्याच्या मान्य भाग्यश्री मॅडम फरांदे मॅडम, तसेच आमच्या बीजेपीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा दैनी माणिकदम, आमच्या डॉक्टर दीप्ती पवार, आमच्या सरचिटणीस वैष्णवीताई कदम आहेत, आमच्या बेटी बचाव बेटी पढावच्या अश्विनीताई कुरेकर, रीनाताई बनगे, मलिनाताई आणि इथे जमलेल्या आमच्या फाउंडेशनच्या ज्यांनी आजपर्यंत फाउंडेशनचं काम पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं अशा माझ्या सदस्य फाउंडेशनच्या मैत्रिणी राधिका पाटील आहेत, रेणुका शेट्टे आहेत, सईदा नाना, अशा सर्व आणि माझ्या इथं जमलेल्या सर्व मैत्रिणींनो आणि बचत गटातील भगिनींनो, ज्या व्यावसायिक आहेत, उद्योजिका आहेत, स्वकर्तृत्ववान आहेत, नेतृत्ववान आहेत, अशा सर्व गुणांनी संपन्न अशा ज्यांनी 12 वर्ष झाली माझ्याबरोबर आहेत, अशा सर्व माझ्या ज्या मैत्रिणी आणि इथे जमलेल्या आमचे स्टुडंट, कौशल्य विकासाचे आमचे क्लासेस चालतात ते सर्व स्टुडंट आणि पत्रकार बांधवांना. ज्योतिर्मय फाउंडेशनची स्थापना मॅडम तर आम्ही 2011 साली, ज्यावेळेला खरं तर माझे मिस्टर 2009 साली विधानसभेला उभे राहिले होते, त्यावेळेला महिलांनी प्रश्न विचारला होता की मला तुमचं काय काम, ज्यावेळेला काय काम आहे म्हटल्यानंतर ते धुणं भांडी तरी करून किंवा स्वयंपाक करते हे काही काम सांगू शकत नाही, पण खरोखरच ज्यावेळेला महिला विचारतात तुमचं काय काम आहे, तर ह्या काम आहे या प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी मी ज्योतिर्मय फाउंडेशनची स्थापना केली.
आणि तिथून खरी सुरुवात केली जावली भागामध्ये. इथं आमच्या संगीता वेद्य आहे आणि संगीतली बऱ्याच महिला आहेत की सुरुवातच माझी खरं तर ही जावली विभागातून झाली गरवारी कंपनीच्या माध्यमातून. कारण तिथल्या महिलांचं मी राहणीमान बघितलं, जीवनमान बघितलं की तिथल्या महिलांना जसं मनात असा रोजचा भविष्यासाठी लागणारा जो रोजगार होता तो निव्वळ 50 रुपये रोजंदारीवर महिला काम करत होत्या. आणि त्यांच्यासाठी मी पहिला पाऊल उचलला असेल तर गरवारे गॉर्डरोडचं त्यांचं जे वेंडरशिप येते महिलांना रोजीरोटीसाठी रोजचे 200-250 रुपये मजुरी मिळण्यासाठी मी खरं तर ते गरवारेचं काम घेऊन पहिले मेड रोवली ती माझी जावली रोवली. त्याच्यामध्ये काय माझं राजकारण हा काही विषय नव्हता. मुळात माझ्याकडं 80% समाजकारण आणि 20% राजकारण असाच मी सध्या माझं चालू आहे. माझा स्वभावही तोच आहे. त्यामुळे मी आणि काही योजना आल्या मॅडम आपल्याला सांगावंच वाटते आवर्जून की वसुंधरा भांडवलचं 12 क्लस्टरचं काम मला अचानक मिळालं. आपले गणेशजी चौधरी होते आणि विकासजी देशमुख होते आयुक्त आणि इथं जितेंद्र शिंदे होते. अचानक मिळालं मॅडम मी सकाळ काळाने बाबा माझ्याकडं होतं कोयना पाटण तालुक्यातलं आणि संगीता वेंदे आणखी एक सहकारी होती. 15 दिवस मी रेस्ट हाऊसला ठेवून ते काम पूर्ण केलं आणि खरं तर मी वाहवा मिळवली त्या महिलांच्या माध्यमातून. महिला तर काय करू शकते हे ज्वलंत उदाहरण बघायचं झालं तर आमच्या जावलीतल्या महिला आहेत. कारण कष्टकरी ज्या असतील तर त्या महिला आहेत. CRPच्या माध्यमातून बचत गटाचे जे काही योजना असतील पुरेपूर रोवण्याचं किंवा तिथले जे काम आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय देणं असो ते नोकरीचं असू दे त्या महिला खरोखरच चांगल्या पद्धतीचं काम करतात. शहरामध्ये तरी कसं सगळी साधनं उपलब्ध असतात पण ग्रामीण भागामध्ये नसतात आणि खरं तेच आपल्याला अवघड असतं ग्रामीण भागामध्ये काम करणं. आता गेली 12 वर्ष झाली या महिलांच्या सहकार्यानं आम्ही ज्योतिर्मय फाउंडेशनचं काम चालू केलं. चांगल्या पद्धतीचं कामकाज आमचं चालू आहे. महिलांचं सहकार्य आहे. मी त्यांना विचारूनच बरेचसे निर्णय घेते कारण त्यांचा अनुभव हा माझ्यापेक्षा जास्त आहे. आपल्या CRP महिला असू दे किंवा तिथं ज्या वरिष्ठ लेवलला काम करणाऱ्या स्वतः लेक्चर घेते म्हणजे सरपंच महिला असतील, जिल्हा परिषद महिला असतील, पंचायत समितीच्या महिलांना ट्रेनिंग म्हणजे तुम्ही चालवायचं कसं गाव असू दे किंवा एखादी शहर असू दे हे चालवायचं कसं ह्या तुमच्या महिला एवढ्या चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग पण घेऊ शकतात. आणि त्यांचं क्वालिफिकेशन मॅडम तुम्ही बघा तर क्वालिफिकेशन खूप त्या ग्रॅज्युएट किंवा डबल ग्रॅज्युएट असं काही नाही आहे. तर अशा आता त्यांनी नंतर केलेलं आहे त्याच्यात एज्युकेशन ग्रॅज्युएट झालेले. हे करताना मला आनंदित का होतं की महिलेला कुठल्या शिक्षणाची गरज नसते, ती व्यवहारातूनच खरं तर पुढे जात असते. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ज्या महिला काम करतायत त्यांच्यासाठी मॅडम आपण खरं तर एक आयडॉल आहात. कारण एक आपल्या सातारा जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक म्हणून आपल्याला भाग्यश्री मॅडम भेटलेले आहेत आणि आम्हाला आनंद होतोय की प्रशासनामध्ये ज्या काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना बघितलं की असा आनंद होतोय की पूर्वीचं जे काय होतं की जिथं फक्त पुरुष दिसायचे तिथं आमच्या तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर किंवा SP अशा DYSP हा महिला आमच्या दिसू लागल्या. आणि तो खरं तर हे महिला दिन 1 दिवसाचा नसून हा 365 दिवस महिलांचा आहे आणि हे